ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर। उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण। स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, होव, ली कूपर, रेड चीप, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण। प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर, 9011 77 71 28। व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर शाखेच्या वतीनं संगमनेर शहर आणि ग्रामीणच्या सर्व पत्रकारांची दिवाळी फराळ वाटून गोड केली गेली। या कार्यक्रमाला नाशिक पदवीधर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती होती, तर व्यासपीठावर व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांची देखील उपस्थिती होती। या प्रसंगी बांधिलकी जनहिताची दैनिक नायक या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाचं देखील प्रकाशन केलं गेलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केलं, तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या उपक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले, गौतम गायकवाड, श्याम तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या। उपस्थित असलेले आपले सर्वांचे मित्र आदरणीय सत्यजित दादा तांबे, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र गोरक्षनाथ मदने आणि आपण सर्व, मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा एक उत्तम असा कार्यक्रम मदने आणि त्यांच्या टीमनं आयोजित केला, त्यांचं कौतुक करतो। याच उपक्रमात यापुढेही सातत्य राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दीपोत्सवाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। आत्तापर्यंत अनेक वक्त्यांनी श्यामभाऊ बोलले, गौतम भाऊ बोलले, मात्र ज्यावेळेस असा एखादा वक्ता, असा एखादा नेता आपल्या मंचावर असतो की त्यासमोर आपण हक्काने बोलावं, त्या ठिकाणी माझी विनंती असते की किंवा मला वाटतं की आपल्या पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात। आज आपण पत्रकारांचा दिवाळी स्नेह मेळावा साजरा करतोय। पत्रकारांची दिवाळी खरंच होते का तशी, याचा विचार कदाचित सगळे राज्यकर्ते करणार नाहीत, पण सत्यजित दादासारखे काही राज्यकर्ते आहेत की ते त्याचा विचार करतात। आत्ता मला ट्रॉफी दिली गेली, व्हॉइस ऑफ मीडियाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रम होण्याच्या 2 दिवस पूर्वीच दादांचा मला फोन आला होता, तुला लक्ष ठेवायचं आहे, शिर्डीत तू काम करतो आणि तू त्या ठिकाणी जाऊन काय त्या कार्यक्रमाला मदत लागेल ती कर। मी माझ्या पद्धतीनं जी मदत करायची ती केली। निश्चित ज्या ठिकाणी आपल्याला काही भावना व्यक्त करायच्या आहेत त्या ठिकाणी पत्रकारांनी हक्काने त्या भावना व्यक्त केल्याच पाहिजेत। दादा, पत्रकार हा सर्वसामान्यांसाठी काम करतो। तो काम करत असताना प्रत्येक ठिकाणी त्याला काय मिळेल याचा विचार करण्यापेक्षा सर्वसामान्याला काय मिळेल याचा विचार करत आलाय। मधल्या काळात तुम्ही विधान परिषदेत त्याबद्दल आवाजही उठवला, त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो की खूप कमी राज्यकर्ते आहेत की ज्यांनी पत्रकारांसाठी आवाज उठवला, त्यामुळे या पत्रकारांच्या वतीने मी तुमचे सर्वांचे आभार मानतो। ही जी व्हॉइस ऑफ मीडिया ही जी संघटना आहे ही या ठिकाणी पंचसूत्रीवर काम करते। तर मग ती पंचसूत्री काय आहे, तर ती त्या पंचसूत्रीमध्ये पत्रकारांचं घर असेल, पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यानंतर पत्रकारांचा स्किलिंगचा विषय असेल, त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्याचा विषय असेल, त्यासाठी स्वतंत्र आरोग्य सेल सुद्धा या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे। म्हणजे कोणत्याही एखाद्या पत्रकाराच्या मुलाचा नंबर पुण्याला लागला परंतु हॉस्टेलची सोय होत नाही, त्या मुलाच्या हॉस्टेलची सोय देखील या संघटनेच्या माध्यमातून केली जाते। कुठं एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये ॲडमिशन केल्या काही अडचणी असेल तिथेही मदत केली जाते। अशा पद्धतीने पत्रकारांचं शिक्षण, आरोग्य आणि घर याच्यावर संघटना काम करते। बुलढाण्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून 100 पत्रकारांना दादा घर देण्याची व्यवस्था त्यांनी वेगवेगळ्या नेते मंडळीकडून निधी उपलब्ध करून 100 लोकांच्या घरात पत्रकारांचं काम बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता सुरू आहे। आणि या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बुलढाण्याचे असल्यामुळे अनिल मस्के सर त्यांनी त्या ठिकाणी मोठं काम त्या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून उभं केलेलं आहे। आपल्याला देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांसाठी वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन उभं राहायचं आहे। दादा आपली वेळोवेळी मदत त्या ठिकाणी आम्हाला लागणारच आहे। आमदार सर्व असतील, तुम्ही असतात, डॉक्टर साहेब असतील, सर्वांची मदत पत्रकारांना आपल्या
पाठीशी हात असावा, त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी असतात, परंतु त्यांचे जे काही प्रश्न आहेत सरकार दरबारी, साधी छोटी वृत्तपत्रे चालवत असताना एवढ्या अनंत अडचणी असतात. तर मी स्वतः संपादक असल्यामुळे गेल्या 8 वर्षापासून दैनिक नायक सारखं वृत्तपत्र शांभवानी चालवत आहे. त्याच्यामुळे रोजचं संघर्ष कसा आहे हे फार जवळून पाहायला मिळालं. अनेक वेळा खूप अडचणी असतात. हा म्हणजे आज भ्रष्टाचा व्यवसाय जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार आहे. वृत्तपत्रांनी महाराष्ट्र टाइम्स सारखं वृत्तपत्र कोरोनाच्या काळामध्ये नगरचं कार्यालय बंद करावं लागलं. कोरोनापासून अतिशय बिकट अशी परिस्थिती वृत्तपत्राची आहे, परंतु तरीही स्थानिक वृत्तपत्र मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की संगमनेरसारख्या ठिकाणी 4 सायंदैनिक या ठिकाणी मोठी जोरात सुरू आहे. म्हणजे नगर जिल्ह्यातला एकमेव तालुका आहे की 4ही सायंदैनिक या ठिकाणी व्यवस्थित सुरू आहे. त्याचं खरं तर आपल्या तालुक्याच्या दृष्टीने सुद्धा संभ्रम आहे किंवा समृद्ध आहे असं म्हटलं तर, किंवा ती बाजारपेठ जेवढी सक्षम आहे त्या निमित्ताने खरं हे वृत्तपत्र आजही चालू आहे. परंतु त्यांचा संघर्ष थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यासाठी आज 4ही वृत्तपत्र प्रिंटिंगसाठी नाशिकला जातात. त्या प्रिंटिंगची जरी काही आपल्याला व्यवस्था करता आली ते सुद्धा एक मोठं योगदान या निमित्ताने राहील. आणि पत्रकारांसाठी पत्रकारांच्या जाहिरातींचा, सरकारी जाहिरातींचा विषय असेल, पत्रकारांच्या ॲक्रिडिशनचा विषय असेल, आजही जर संगमनेर शहरामध्ये कार्यरत पत्रकार जे ऍक्टिव्हली काम करतात ते 50 ते 60 लोक आहेत, परंतु रोज ते 2 ते 4 लोकांनाच या ठिकाणी ॲक्रिडिशन आहे. अशी अवस्था आहे. कारण त्यांच्या काही चाचकाठी आहेत किंवा युट्यूब वाल्यांना ते ॲक्रिडिशन दिले जात नाही, त्यानंतर केबल चॅनलवाल्यांना दिले जात नाही. अशा अनेक ज्या काय अटी आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यासाठी शासनदरबारी आपण ते सर्व करावं असं या निमित्ताने मला वाटतं. आपण सर्व पत्रकार बांधव, ज्येष्ठ पत्रकार सर्व या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मला आनंद या गोष्टीचा झाला की दिवाळी हा सण जो आहे हा तसा आनंद व्यक्त करण्याचा सण आहे. म्हणजे हे जे 5-6 दिवस असतात, या 5-6 दिवसात माणसं सगळं दुःख विसरतात आणि एक आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण येत असतो. बरेच जणांची मुलं शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात, ते गावात आलेले असतात, मित्रमंडळी आलेले असतात. एक वेगळा माहोल गावामध्ये दिवाळीच्या काळामध्ये असतो. 5-6 दिवसामध्ये सगळे जुने मित्र मैत्रिणी यांचे भेटणं असा एक वेगळा माहोल असतो. आणि त्या माहोलमध्ये हा पत्रकारांचा कार्यक्रम तुम्ही ठेवला, त्याच्याबद्दल पहिलं तर तुमचं व्हॉइस ऑफ मीडियाचं मी अभिनंदन करतो. पत्रकारांचे प्रश्न अनेक आहेत, त्याच्याबद्दलही इथं आता चर्चा झाली. प्रश्न नक्कीच सोडवण्यासाठी जे करता येईल ते मी करेन. पत्रकार भवनाची चर्चा मागच्या वेळेस पण झाली होती. आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण संगमनेर शहरात जागेची अडचण आहे. आपल्याकडे जागाच शिल्लक नाही राहिल्या नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये. आणि तरी पण एखादी चांगली, कारण तुम्हाला जर दिली तिकडे गुलेवाडी इकडे तिकडे तर तिथं कुलूप लावून कोणी यायचं नाही, तिथं आणि काही होणार नाही. विनाकारण त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप तयार होऊन जाईल त्याचं. तर एखादी चांगली जागा आपण शोधता येते का बघू, तिथं छोटं गाव आहे ना, परंतु बसण्या उठण्याची जागा. कारण कॉटेज हॉस्पिटलचं जे पीएम रूम वगैरे तो मागचा पट्टा होता तो सगळा आता रिकामा झालाय. तिथे काय पीएम वगैरे होत नाही, ती नजर बघतोय कुठं कुठं शिल्लक काय नाही ते करावं लागेल. तुमचं सरस्वतीवर बसणं बंद करायचं बसायची एक ठिकाणी तुम्हाला तयार करून दिलं पाहिजे. तिथं निदान एखादा कॉम्प्युटर इथे जर असेल तर एखाद्याला बातमी पाठवायची किंवा काय करायचंय ते पण व्यवस्था तिथून होऊ शकते. किंवा तिथं छोटीशी लायब्ररी जरी केली तर पत्रकारिता शिकणारे जे मुलं आहेत किंवा काय आहे त्यांनाही तिथं येऊन बसता येईल. किंवा जे ज्येष्ठ पत्रकार आहेत जे रिटायर झालेले त्यांनाही तिथं आणून आपल्याला बसवता येईल की बाबा तुम्ही बसत जाईल ते 2-3-4 तास. त्याच्यामुळे थोडस तिथं हालचाल चालू राहील. तर आपण काहीतरी प्रयत्न करू, निश्चितपणाने त्याचा देखील प्रयत्न आपण करू. मला आनंद झाला इथं म्हणजे विकास काका वावळांपासून ते डायरेक्ट मामापर्यंत सगळ्या प्रकारचे सगळे जण इथं आज हजर झालेले आहेत. म्हणजे सिनियर पासून सगळे, तसा तो ज्युनियर नाही राहिला तो पण चांगलाच
हा त्यात दोन मोठा पत्रकार झालेला आहे. असं काही तो कामावर येतो माझ्याकडे दोन मोठा पत्रकार गौतम भाऊनीवर भाषण केलं पण गौतम भाऊ पत्रकार कमी उद्योजक जास्त झाले आणि स्वतः त्याने असं भाषण केलं का पत्रकारांनी स्वतःच्या पायावर आर्थिक कसं सक्षम व्हावं. तुझ्यापेक्षा मोठं उदाहरणच नाही बघू आहे का सांगा बघा. नवले सर बिचारे आपल्या शाळेत जात आहेत, पत्रकारिता करत आहेत, किती कष्ट आहे त्यांना. पण तसं तुझं कसं आहे, शेती किंवा नाही व्यवसाय. आणि विशेष म्हणजे गौतमचं असं आहे की जेव्हा कोणी व्यवसायात नव्हतं तेव्हा तो व्यवसायात आलेला आहे. म्हणजे एअर तिकीट ट्रॅव्हल एजन्सी काढावी तुझ्या कसं डोक्यात आलं मला खरंच म्हणजे विशेष वाटतं. आता ते ऑनलाईन कोणी तिकीट आता नवीन शोधलं काही पण म्हणजे मला असं वाटतं की ते तू लहानाचा मोठा आसोबांच्या घरात आला. कारण राजेश भाऊचं पण पाहतो आपण पत्रकारिता चालूच आहे, पण त्याच्याबरोबर ते कपड्याचं याचं योगेशचं तर काही चर्चाच करू शकतो. संगमनेर शहरातील सह्याद्री महाविद्यालयाच्या देशमुख हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी शहर आणि ग्रामीणचे 50च्या वर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख, संघटक नितीन ओझा, सचिव अमोल मतकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, सचिन जंत्रे, भारत रेघाटे, खजिनदार गोरक्ष नेहे यांसह प्रमुख मान्यवर आणि सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर. कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.